नमस्कार, स्वागत आहे तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण उपवासासाठी पौष्टिक असा गुळातला राजगिऱ्याचा शिरा करून बघणार आहोत। तर त्यासाठी मी इथे रेडीमेड जे राजगिरा पीठ मिळतं तेच घेतलं होतं। तर साधारण 1 वाटी मी पीठ घेतलं होतं आणि तुम्हाला जेवढं तूप हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही घालायचं आहे। तर मी अर्ध्या वाटीपेक्षा थोडंसं कमी इथे तूप वापरलं होतं। तर तूप चांगलं गरम केल्यानंतर राजगिऱ्याचं पीठ घालायचं आणि चांगलं ते 8 ते 10 मिनिटं मस्त लो फ्लेमवर खमंग असं सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। आणि मग त्यामध्ये ड्रायफ्रुट्स घालायचे, म्हणजे भाजत आले की ड्रायफ्रूट घालायचे, म्हणजे ते पिठासोबत चांगले कुरकुरीत होतील, म्हणजे वेगळे आपल्याला तुपावर परतायची गरज नाही। आणि मग दूध आणि पाण्याचं मिश्रण गरम करून घ्यायचं आहे। तर 1 वाटी पिठासाठी मी 1.5 वाटी पाणी आणि 1.5 वाटी दूध असं गरम करून घेतलं होतं। पीठ भाजत आल्यानंतर दूध पाण्याचं मिश्रण घालायचं, चांगलं मिक्स करून घ्यायचं। शिजायला खूप जास्त वेळ नाही लागत, सतत ढवळत राहायचं म्हणजे गुठळ्या होणार नाही। आणि त्यामध्ये वेलची जायफळ पूड घालायची आहे आणि मी इथे बारीक करून गूळ घातला। तर तुम्ही इथे साखर पण घालू शकता। तर मी गूळ घातलं, तर गुळाचं प्रमाण आपल्याला किती गोड हवंय तेवढं घालून चांगलं मिक्स करायचं आणि फक्त 1 मिनिटाची वाफ काढून घ्यायची झाकण ठेवून, आणि पुन्हा मिक्स करून आपला हा राजगिऱ्याचा गुळातला हलवा तयार आहे। तर कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राइब करा। धन्यवाद।